महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय आप्पासाहेब बारणे यांच्या प्रचार सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले देशाचे दळणवळण मंत्री, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय नितीन गडकरी साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब, आपले लोकप्रिय उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे, लोकनेते रामशेठ ठाकूर, माझे मित्र विधिमंडळातील माझे सहकारी महेशजी बालदी, प्रशांतजी ठाकूर, महेंद्रजी थोरवे, माजी आमदार आदरणीय सुरेशजी लाड, अविनाशजी कोळी, संतोषजी भोईर, व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आप्पा बारणे साहेबांना विजयी करण्यासाठी आलेले हजारो बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभेच्या मतदानाचा तिसरा टप्पा संपला आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये या कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड या दोन जागांचा समावेश होता। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आहेत, रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देखील मी स्वतः आहे। मी आवर्जून गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली विकासाची कामं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही केलेली विकासाची कामं आणि त्याच्यामध्ये असलेलं महाराष्ट्र सरकारचं योगदान, यामुळे आमच्या कोकणातल्या दोन्ही जागा आजच निवडून आलेल्या आहेत, हे मी ठामपणाने या ठिकाणी सांगतो। आता अर्धा पश्चिम महाराष्ट्र आणि अर्धा कोकण असलेली जागा ती म्हणजे आप्पा बारण्यांची जागा आणि आप्पा बारण्यांच्या ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये साहीच्या साही आमदार हे महायुतीचे आहेत आणि तगडे आमदार आहेत। त्याच्यामुळे पालकमंत्री म्हणून मला विश्वास आहे की आमच्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आप्पा बारणे साहेब नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेमध्ये जातील। अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत। साहीच्या साही आमदार अतिशय चांगलं काम राज्य शासनाच्या मार्फत करतायत, केंद्र शासनाच्या मार्फत करतायत आणि आज हजारोंच्या संख्येनं आपण जमलाय। त्याच्यामुळे माझी देखील पालकमंत्री म्हणून खात्री झाली की आप्पा बारणे साहेबांचा विजय आता निश्चित आहे। आज गडकरी साहेबांना एक मी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो। गडकरी साहेब, आमच्यावर कायमस्वरूपी आरोप होतो की आम्ही गुवाहाटीला गेलो, पण गुवाहाटीला आम्ही दोनदा गेलो। एकदा आम्ही उठाव केला म्हणून गेलो आणि दुसऱ्या वेळी आम्ही उठाव यशस्वी झाला म्हणून गेलो। पहिल्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर चालू होतं आणि दुसऱ्या वेळी गुवाहाटीला गेलो तेव्हा गुवाहाटीच्या लोकांनी सांगितलं की या गुवाहाटीचा सगळा जो रचनात्मक कायापालट झालेला आहे याचे जनक फक्त आणि फक्त गडकरी साहेब आहेत आणि त्याच्यामुळेच गुवाहाटीचा हा कायापालट झालेला आहे। मी गुवाहाटीचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की गुवाहाटी म्हटल्यानंतर ताबडतोब मनामध्ये बसतं आणि म्हणून गुवाहाटीपासून आमच्या रत्नागिरीपर्यंत नॅशनल हायवे आपला कदाचित रखडला असेल, पण मी त्याचा साक्षीदार आहे की नागपूरच्या जवळचं काम असल्यासारखं, नागपूरच्या मतदारसंघातलं काम असल्यासारखं आदरणीय गडकरी साहेबांनी 10 ते 12 वेळा त्याच्या बैठका लावल्या आणि या बैठकीच्या अंती ते यशस्वी झाले। आम्ही देखील यशस्वी झालो। आता आमच्या मुंबई गोवा महामार्गाचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो रत्नागिरीचं, त्या रत्नागिरीवरून कोल्हापूर मार्गे नागपूरला जाणारा जो रस्ता आहे तो देखील गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतोय। हे एवढ्यासाठीच सांगतोय की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महेशजी तुमच्याच नेतृत्वाखाली 8 ते 10 महिन्यापूर्वी गडकरी साहेबांचा एक कार्यक्रम झाला इथल्या देखील नॅशनल हायवेचा, ते देखील काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून महेशजींनी मगाशी जो या ठिकाणी उल्लेख केला की देशामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं, ज्यांचा पायगुण चांगला आहे, हे आप्पांनी या ठिकाणी सांगितलं की योगायोगानं 5 वर्षापूर्वी गडकरी साहेब तुमच्या प्रचारासाठी आले होते आणि योगायोगानं पुन्हा तेच आलेले आहेत। त्याच्यामुळे आप्पा तुमची चिंता मिटलेली आहे, तुम्ही लोकसभेमध्ये जाणार हे आता निश्चित झालेलं आहे। पण शेवटी विकास कामं करणं आणि विकासाला न्याय देणं ही जशी केंद्र सरकारची जबाबदारी आहे तशीच राज्य शासनाची जबाबदारी आहे। मला आठवतो तो दिवस ज्याचा उल्लेख आप्पांनी केला, महेश बालदींनी केला
इरसालवाडीतली दुर्घटना, पण इरसालवाडीची दुर्घटना झाल्यानंतर दुर्दैवानं ती लोक काय आम्ही परत आणू शकलो नाही, पण उरलेल्या लोकांना छत देण्याचं काम शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजींनी केलं, अजितदादांनी केलं, हे देखील मला ठामपणानं सांगताना इथं मनापासूनचा आनंद होतोय। आणि महेश बालदी असतील, महेंद्र थोरवे असतील, प्रशांत ठाकूर असतील, सुरेश लाड असतील, या सगळ्यांचा विकासात्मक पाठपुरावा सरकारकडे एवढा मोठा असतो की त्यांची कटकट नको म्हणून काही विकास कामं करावी लागतात। महेश बालदीने ही सभा आयोजित केली। मी गडकरी साहेब एकच आपल्याला किस्सा सांगतो की महेश बालदींचा पाठपुरावा कसा असतो, प्रशांत ठाकूरांचा पाठपुरावा कसा असतो। मला वाटलं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, महाराष्ट्रातला मोठा जिल्हा आहे, या मोठ्या जिल्ह्याला न्याय देत असताना, विकासात्मक काम करत असताना लोकप्रतिनिधी स्वतःची स्वतः कामं करून घेऊ शकतील, परंतु प्रत्येक छोट्या कामाचा पाठपुरावा देखील महेशजींनी, प्रशांतजींनी, महेंद्र थोरवेंनी केलेला आहे। आणि म्हणून जो विकासात्मक कायापालट या संपूर्ण जिल्ह्याचा झाला आहे त्याला कारणीभूत आमचे महायुतीचे आमदार आहेत। महायुतीचे आमदार अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारकडे येऊन आपली बाजू मांडतात, म्हणूनच या रायगड जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे। आणि म्हणून त्यांना अभिप्रेत असलेला विकास जर करायचा असेल तर पुन्हा एकदा आप्पा बारडेंना लोकसभेमध्ये पाठवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आपण 400 पार म्हणतो, पण या 400 पार मध्ये आप्पा बारडेंचा क्रम हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे, त्यांचं मताधिक्य पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे। यासाठी गडकरी साहेब आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्या आमदारांच्या वतीनं गडकरी साहेबांना शब्द देतो, प्रामाणिकपणानं, निष्ठेनं सगळे आमदार काम करून आप्पासाहेब बारडेंना किमान 2.5 लाखाचं मताधिक्य मिळवून देतील ही खात्री पालकमंत्री या नात्यानं मी गडकरी साहेबांना देतो। आपल्या मनातला विकास पालकमंत्री या नात्यानं पूर्ण करण्याची हमी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि धनुष्यासमोरचं बटन दाबून आप्पा बारडेंना फार मोठं मताधिक्य आपण मिळवून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।